आहे, कारण का आपल्या जनतेचे सितारे समोर चमकताना दिसत आहेत आणि असा हर्षोल्लास आणि असा आनंदाचा क्षण हा नक्कीच याच्यापेक्षा दुसरा कुठला असू शकत नाही। प्रथमतः इथं आज देशाच्या रक्षणासाठी भारत भूमीसाठी हे 7 जवान आणि इकडे बसलेली पण एक विद्यार्थिनी आहे दीपाली शेख, तर या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप आम्ही प्रशिक्षण दिलं जातं आणि या आज आपल्याला आर्मी, सीआरपीएफ, डॉक्टर आणि आताच नवनिर्वाचित निवड झालेली आपले मॅथचे तिडके सर हे पण आरोग्य खात्यामध्येच रुजू होणार आहेत उद्या। मला सांगताना आनंद होतो की आम्ही 2 जण वर्गमित्र आहोत आणि आज माझ्या मित्राला नियुक्ती मिळाली पाहून मला पण मनापासून खूप आनंद होत आहे, कारण का शेवटी आज इथं मी असं म्हणेल, भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं। आज त्यांनी एवढ्या दिवस सर्व काही टिकवून ठेवलं आणि ते एक दिवस नक्कीच फळाला आलं आणि सर तर तसं बघायला गेलं तर सरांची इच्छाच नव्हती, सर म्हणत होते सर वेटिंगवर आहे, मेजर पुढे वेटिंगवर आहे। अगर आप नीचे बैठोगे तो फिर हमें कैसा लगेगा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रथमतः आपल्या विद्यार्थ्यांचं एक गुणगौरव आणि कौतुक त्यांनी आज आतापर्यंत ते रिक्रूट होते, आतापर्यंत ते ट्रेनिंग मध्ये सहभाग घेतलेला होता त्यांनी, आता खऱ्या अर्थानं ते या देश सेवेचे पाईक देश सेवेसाठी सज्ज झालेले आहेत आणि त्यासाठी त्यांचं अभिनंदन पण आपण ज्ञानदीप अकॅडमीचा सर्व परिवार कौतुक आणि हर्षोल्लास करेल। त्यानंतर त्यांचे आलेले अनुभव ट्रेनिंग मध्ये त्यांनी केलेली तयारी या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपल्या समोर होईल। पुढचे सूत्र सत्कार समारंभ करण्यात यावा। आणि एक ट्रे रेग्युलर रेडी करतो। या तिघांचाही या ठिकाणी सत्कार समारंभ करण्यात यावा अशी मी सरांना विनंती करतो। सर्वजण समोरील बाजूला
त्याच्यानंतर कुठे महेश मुळे गोपाळ हरिश्चंद्र मुळे गोपाळ हरिश्चंद्र
एक आनंदाचे क्षण आपल्याला अनुभवायला मिळतात. त्या सर्व शिक्षकांचा इथं सन्मान होणं गरजेचं आहे आणि मी स्वतःच सर्वांचा इथं एक अभिनंदनपर शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत आहे. तर सर्व शिक्षकांचा सन्मान होत आहे त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी एका मोठ्या टाळ्याच्या गजरात कारण आपण पाहत असतो हे ज्ञानदीप ही एक संस्था आहे आणि ही संस्था फक्त एकट्याच्या कोणाच्या ह्याच्यावर चालत नसते. आज ही एक रथ आहे आणि या रथाला चालणारे घोडे असतील, त्याची चाक असतील, हे असतील, हे सर्व अवयव आहेत. तर हे इथं माझे सर्व अवयवच आहेत आणि त्याबद्दल त्यांचा इथं यथोचित सन्मान करणं हे आपलं कर्तव्यच आहे. तर प्रथमतः प्राध्यापक सतीश शिंदे सरांचा मी स्वतः शाल, श्रीफळ देऊन सन्मान करत आहे. त्यानंतर परमेश्वरजी साठे यानंतर आमचा छोटासा सहकारी मयूर कामनर
ज्यांच्यामुळं आज मला ह्या सर्व युवक आणि युवतींचं लोककल्याण करण्याची आणि एक प्रकारची देशसेवा करण्याची संधी मिळाली अशा माझ्या आई यांचा सत्कार सुद्धा मी स्वतः करतो. या सर्व घडामोडीमध्ये सर्व काही आपण पाहत असतो. पडद्यावरच्या कलाकारांना सगळेच ओळखतात, परंतु हे सर्व काही नाट्य यशस्वी करण्यासाठी जे पडद्याच्या पाठीमागे राहत असतात आणि हे पूर्णपणे चांगल्या पद्धतीने यशस्वी करण्यासाठी जे अथक परिश्रम करत असतात, असे काही आपल्या पडद्याच्या पाठीमागचे हात असणारे माझे अर्धांगिनी सुनीता दराडे ज्यांनी आपल्या ज्ञानदीप परिवाराचं आणि पूर्ण आपल्या महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत नाव करण्यासाठी ज्यांनी सुरुवात केली असे अशोक लादे यांचा मी सन्मान करतो. परंतु रोपटं मात्र यांनी लावलं, पण त्या रोपट्याला भरदार फळ आणण्याचं कार्य आणि या रोपट्याला वाढवण्याचं कार्य ज्या नवयुवकाने केलं असा तर प्रशांत सागरेचं पण खूप खूप अभिनंदन. जर बाहेर थांबलेला असता तर बोलत त्याला. तर अशा प्रकारे आपण कसं असतंय, सगळ्या गोष्टी करण्याला प्रत्येकाचा काही ना काहीतरी वाटा असतो. अशा या आपल्या ज्ञानदीप परिवारामध्ये सर्व जणांनी सगळ्या गोष्टी केल्यामुळं आज अशा पद्धतीचे नवयुवक घडतात आणि त्याच्यानंतरही घडत राहणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, दूरदर्शकर आयोग आपण आज या युवकांचा सत्कार समारंभ ठेवलेला आहे आणि अशाच वेळी आज महाराष्ट्र शासनाने 1,50,000 पदे ही फक्त 2025 मध्ये भरण्याचा निर्णय घेतलाय. टाळ्या वाजवायच्या. 2025 मध्ये 1.5 लाख पदे भरण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. आणि आपल्या अकॅडमीला एक ना एक विद्यार्थी लागल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी प्रत्येकाला अथक प्रयत्न करून मेहनत घेऊन येणाऱ्या या 2025 मध्ये आपलं भविष्य उज्ज्वल करायचे. जय हिंद, जय महाराष्ट्र.
त्यामुळे सरांनी मला म्हणले ज्ञानदीप अकॅडमी या ठिकाणी आपण सर्व ज्ञानदीप अकॅडमीचे जे काही स्टाफ मेंबर आहेत ते सर्व स्टाफ मेंबर मिळून सरांचा या ठिकाणी सत्कार समारंभ करतील. सर्वांना विनंती करतो की त्यांनी सरांचा सत्कार समारंभ करण्यासाठी समोर यावे. मित्रांनो, आपण या ठिकाणी जे आपले सहकारी ट्रेनिंग सेंटर मध्ये ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत ते एक एक जण थोडंसं आपल्याला थोडक्यामध्ये त्यांचा तिथला जो अनुभव आहे ट्रेनिंग सेंटर मधला तर त्यांचा असलेला अनुभव या ठिकाणी व्यक्त करते. पहिल्यांदा हा अनुभव व्यक्त करण्यासाठी सुरुवात कुठेतरी झाली पाहिजे. केशव सर्वांच्या समोर येऊन बोलण्याचा आणि ज्यावेळेस तो बोलत होता एक गोष्ट आहे की तो त्याला बोलण्याचा अधिकार आहे. त्याचं कारण काय माहिती का, आज त्याच्याकडे सक्सेस आहे, यश आहे. ज्यावेळेस तुम्हाला यश मिळतं, सक्सेस मिळतं, ते मिळाल्यानंतर आपण एका अधिकारवाणीने सांगू शकतो की तुम्ही हे केलं पाहिजे, तुम्ही हे केलं पाहिजे. तसं सांगितलं की बाबांनो मोबाईलचा वापर कमी करा. तसंच बऱ्याच वेळेस पोरांची सगळ्यात जास्त घाई असते, कशाला, सुट्टी पाहिजे, सुट्टीसाठी. सुट्ट्या घेऊ नका. मी तर म्हणेल सुट्टी तोपर्यंत घेऊ नका जोपर्यंत आपलं जे उद्दिष्ट आहे, ध्येय आहे, ते जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपलं ध्येय आणि आपण दोघंच, बाकी कोणाशी काही देणं घेणं नाही. या उक्तीप्रमाणे जर काम केलं तर निश्चितच तुम्हाला यश मिळेल, त्याबद्दल कोणतंही दुमत नाही. यानंतर पुढे आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मुळे गोपाळ हा येत आहे. मुळे गोपाळ ट्रेनिंग मध्ये आपण सांगणार म्हणजे आमचं सकाळी 4 वाजता फॉलिंग व्हायचं, तिथलं शेड्यूल सांगतो, बाकीचे वेगवेगळे फॉलो 4 वाजता फॉलिंग व्हायचं, 5-5:30 पेटी सुरू व्हायची, 8 पर्यंत चालायची. मग 8 वाजता लास्ट 8-8:30 लगेच ड्रेस चेंज करून आपलं परेड
1 वाजेपर्यंत चालायचे परेड वेगवेगळे डब्ल्यूटीचे 1 वाजता जेवणाला सुट्टी व्हायची, जेवण करायचं खाली होती डबल एकदा 3 वाजता 3:30 वाजता डबल परेड भरायचा 6 वाजता चालायचा पेटी चालायची पिटी चालायची रागडा दिवसभर चालत होता असं काय फिक्स नव्हतं सकाळी संध्याकाळी दिवसभर कधी पण त्याच्या मनात आम्ही चालायचा 6 वाजता किंवा 7 पर्यंत असं फ्रेश टाइम आपला सगळं जेवण 8 वाजता नंतर मग 9 वाजता 9:30 ला एकदा फारी व्हायची डबल सगळे आणि कधी करायचे चालू होतं चांगली तयारी करा